नमस्कार. सर्वेश्वर भक्ती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळागौर व्रतपूजा विधी, महत्त्व आणि कहाणी जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मंगळागौर ही श्रावण महिन्यातील मंगळवारी केली जाणारी पारंपरिक पूजा आहे. नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर 5 वर्ष श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीचे आयुष्य वाढविण्यासाठी देवीला प्रार्थना करतात. चौरंगाच्या केळीचे खुंट बांधून त्यांना मखरात देवी मंगळागौरीला बसवितात. तिची षोडशोपचारे पूजा करीतात. स्वतः वेचून आणलेली पत्री व फुले तिला वाहतात. 16 वातीच्या दिव्यांनी तिची आरती करतात आणि रात्री खेळ खेळून मंगळागौर जागवितात. मंगळागौर पूजेसाठी लागणारं साहित्य आहे हळद, कुंकू, अक्षता, वेगवेगळी फुले, जास्वंद, मोगरा, वेगळ्या झाडांची पत्री, कलश, दिवा, अगरबत्ती, पंचामृत, नैवेद्यासाठी पुरणपोळी, लाडू आणि फळे. सकाळी लवकर स्नान करून नवीन साडी नेसावी. आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून रांगोळी काढून घ्यावी. चौरंगावर लाल किंवा पिवळा कापड अंथरून गौरी देवीची मूर्ती ठेवावी. बाजूला कलश स्थापना करून घ्यावी. दीप प्रज्वलन करून गणपती पूजन करून घ्यावे. त्यानंतर देवी गौरीची हळद, कुंकू, फुले, पत्री, नैवेद्य अर्पून पूजा करावी. देवीचा मंत्र म्हणावा. ओम गौरी देव्यै नमः हा मंत्र जप करून देवीची कहाणी वाचावी. आता आपण मंगळागौरी देवीची कहाणी ऐकूयात. आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हा गोसावी चालता होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. नवऱ्याने तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णांची भिक्षा घाल. अशी भिक्षा तिने गोसावीच्या झोळीत घातली. बुवांचा नेम टळला. नेम मोडला. बाईवर फार रागविला. तुला मुलं बाळं होणार नाही असा त्याने शाप दिला. तिने त्यांचे पाय धरले. बुवांनी त्यावर उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र नेस, रानात जा, जिथे घोडा अडेल तिथे खण. त्याला एक देवीचं देऊळ लागेल. त्याला देवीची प्रार्थना करायला सांग, तेव्हा तुला पुत्र होईल. असे सांगून बुवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा जिथे अडला त्याने तिथे खणलं. त्याला एक तिथे देवीचं देऊळ लागलं. सुवर्णांचं देऊळ आहे. हिरेजडितांचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. त्याने मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. तिने वर मागण्यास सांगितलं. तेव्हा हा म्हणाला, घरदारं आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहेत, पण पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तेव्हा तुला वर देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने सांगितले, माझ्या मागच्या बाजूस जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे एक आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुला कार्यभाग होईल. नंतर देवी अदृश्य झाली. नंतर ती देवीच्या मागे हा गेला. देवीच्या मागे गणपतीच्या दोंदावर पाय त्याने दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहतो तो आपल्या मोठे एकच आंबा आहे. असे 4-5 वेळा झाले. गणपतीला त्रास झाला. गणपतीने सांगितले, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला त्याने फळ खाऊ घातले. ती गरोदर राहिली. दिवसामासी गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्यांची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना खूप आनंद झाला. दिवसामासी हा वाढू लागला. 8व्या वर्षी त्यांनी मुंज केली आणि 10व्या वर्षी तिने लग्न करा असं नवऱ्याला सांगितलं. पण काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा त्याने जबाब दिला. काही दिवसांनी
मामाबरोबर त्याने यात्रेला पाठवलं. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण झालं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहेस? तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये असं कोणी होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडावं कसं? त्या दिवशी त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेला नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबाप पंचायत झाली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल असं त्यांना वाटू लागलं. त्याला पुढे करून ही वेळ साजरी करू म्हणून ते धर्मशाळा शोधू लागले. तेव्हा मामा भाची दृष्टीस पडले. मामापासून त्यांनी भाच्यास नेले. गोरज लग्न लावलं. उभं त्यांना गौरी हारापाशी निजवलं. दोघे झोपी गेली. मुलीला दैवानी दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करण्यास साप येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा खरा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कोऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं त्याचं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते बाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे सर्प घडून आलं. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर तिला त्याने अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिने सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली तर तो हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात तो हार घातला. पुढे पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवाची व अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडावा? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय मुलीनं हातात अंगठी घालून धुवावे. आईनं पाणी घालावं, भावानी गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा, असा नित्यक्रम चालू केला. हजारो लोक जेवून लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केला. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर तेव्हा आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथेच अदृश्य झाली. तसा भाचा जागा झाला. त्याने मामाला आपला सांगू लागला की मामा, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाले, ठीक आहे, तुझ्यावरचं संकट टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी ते आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. तेव्हा दासींनी येऊन सांगितलं की अन्नछत्र चालू आहे, तिथे जेवायला जा. हे म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानांनीच सांगितलं. त्यांनी पालखी घेऊन पाठविलं. आदरातिथ्य चांगलं केलं. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, आणखी काही तुझजवळ खून आहे का? त्याने ते लाडवाचं ताट दाखविलं. तेव्हा सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूनी सुनेचे पाय धरले. पण तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं ती म्हणाली. तेव्हा तिने सांगितले, मला मंगळागौरीचं व्रत असतं आणि ही सारी तिचीच कृपा. तसं सासर माहेरची, घरची, दारची सर्व मंडळी एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. तिला मंगळागौर प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवीची प्रार्थना करा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळागौरीची कहाणी ऐकली. मंगळागौरीच्या व्रताने कुटुंबात सुख समृद्धी येते, मुलं बाळं होतात आणि अखंड सौभाग्य प्राप्त होतं. अशी ही मंगळागौरीची महिमा आज आपण पाहिली. आपणास आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.